काय करत होता तुम्ही? भक्कम पुरावे का समोर आणले? तुम्ही कसे खोटं बोलला, तुम्ही कसं खोटारडेपणाला निकाल दिला? निकाल दबावाखाली दिला असेल किंवा तुमची मती भ्रष्ट झाली असेल, गुंग झाली असेल, त्याच्याशी आम्हाला काही म्हणायचं नाही. या जनतेच्या न्यायाला समोर या आणि हा निकाल जनतेसमोर येऊन सांगा तुम्ही दिलेला. हे काल त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारायला हवं, एकनाथ शिंदेने स्वीकारायला हवं, अमित शहाने स्वीकारायला हवं, राहुल नार्वेकरांनी स्वीकारायला हवं. जर तुमच्यामध्ये इतकी मोठी हिंमत असेल, हे आव्हान स्वीकारा, जनतेसमोर या आणि हा जो निकाल आहे शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही दिलेला तो छाती ठोकपणे सांगा, मग आम्ही पाहू. त्या प्रतवरून देखील त्यांनी असं म्हटलंय की ती प्रत दाखवली आहे, मात्र ती प्रत वाचून नाही दाखवली. काल वाचून दाखवलेली आहे, आपण पाहिलं असेल. काल जनता न्यायालयाच्या त्या व्यासपीठावर 2013, 2018 त्या स्क्रीनवर संपूर्ण ते पत्र येत होते. आपण सगळ्यांनी ते पत्र पाहिलेले आहेत. त्या पत्रातला मसुदा पाहिलेला आहे. मी म्हटलं नाही ते बिनभोकाच्या गॉगल. 2024 सुरू झालेला आहे. पुढले 6 महिने टिकले तरी मी रामाला अभिषेक घालेन. परिषद आहे मेळावा की गल्लीबोळातली सभा असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले. हा, तर राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अजून ते त्या भूमिकेत शिरलेले नाहीत एवढंच मी सांगेन. अजूनही ते रोज पक्षांतर करणारा कार्यकर्ता याच भूमिकेत आहे आणि आपण सुद्धा त्या मेळाव्याला अनेकदा हजर राहिलेला आहे. राहुल नार्वेकर, मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे, जनतेसमोर या, निवडणुका होऊ द्या, तुमची सत्ता जाईल, तुम्हाला जनता रस्त्यावर फिरणं मुश्किल करेल. 11.5 कोटी महाराष्ट्रीयन जनतेचा पाठी तुम्ही खंजीर खुपसलाय. अशा निकालाने शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेचं एक प्रतीक आहे, स्वाभिमान आहे महाराष्ट्राचा. तुम्ही तो स्वाभिमानच महाराष्ट्राचा पायदळी तोडवला. तुम्ही कसले मराठी माणूस, बकवास आहात तुम्ही. लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या, त्या युतीमध्ये भाजप 3 आणि शिवसेना 3 असं वाटप व्हायचं. मात्र आता भाजप 4 जागेंवर लढवणार आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेची त्यांना 2च जागा मुंबईतून देत. ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर. शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय. शर्मिला मुळात ही शिवसेना नाहीच आहे. मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. ही शिवसेना कशी असू शकेल? शिवसेना इथे आहे. आम्ही 23 जागा लढतोय, ज्या आधी सुद्धा लढत होतो, आताही लढू बरं का. ही आमची शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे. हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बरं का. याला पाकिटमारी म्हणतात. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं. तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.